मधाचे गाव बोरझर देशाच्या नकाशावर झळकले पाहिजे. रवींद्र साठे. नवापूर तालुक्यातील मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरझर येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा रवींद्र साठे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्योग नित्यानंद पाटील यांनी भेट देऊन मध उत्पादन, मधमाशी पालन व ग्रामोद्योग उपक्रमांची पाहणी केली. यावेळी मध उत्पादक, शेतकरी व लाभार्थ्यांशी संवाद साधताना रवींद्र साठे यांनी बोरझरची देशभर मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी दर्जेदार मध उत्पादन, आकर्षक पॅकिंग, वृक्ष लागवड आणि प्रशिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ते सहकार्य देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्या कांतुबाई गावित, पोलीस पाटील भीमा गावित, खादी ग्रामोद्योग मंडळाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक वसंत गावित, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवादे, ज्येष्ठ पर्यवेक्षक जिजाबराव चौधरी, कनिष्ठ सहाय्यक निलेश बोरसे, दक्षता चव्हाण व पंचायत समिती अभियंता अनिल गावित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षता चव्हाण यांनी केले. यानंतर मान्यवरांनी सामूहिक सुविधा केंद्र, माहिती दालन, मधुवनासाठी प्रस्तावित जागा तसेच मधाचे गाव बोरझर कमानीच्या जागेची पाहणी केली. कार्यक्रमास शेतकरी, मध उत्पादक, महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसात या सगळ्या गोष्टी आहेत. जागा निश्चिती करणं, आता पावसाचा हे लक्षात घेऊन आणखीन काही फळं झाडं फुलझाडं आपल्याला लावता येतील का मधमाशीसाठी. नंतर आता तुम्हाला मधपेट्यांचं वितरण आपण पुढच्या काळात करू. पाऊस जरा कमी झाला की आता आपल्याला मका आहे, त्या मक्याचं पीक हे आपल्या मधमाशीमुळे आणखीन वाढेल, दुप्पट होईल. म्हणजे आपल्या आणखीन सरकारी योजना आहेत काही, PMEGP, CMAGP. आपण मक्याचं काय करतो, आपण पीक काढतो त्याचं काय करतो, मक्याचं विकतो, फक्त विकतो आपण. तर त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला काही पदार्थ तयार करता येतील. मक्याचं सूप करण्यासाठी एक हल्ली मशीन मिळतं. तेव्हा त्या आपल्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम असा जो कार्यक्रम आहे, त्यातनं आपल्याला इथे स्थानिक लोकांना काही आपल्याला मदत करता येईल. खर्चच पण तिथे 35% सबसिडी आहे. आपलं आदिवासी गाव आहे ना, इथे आणखी सबसिडी आहे, 35% सबसिडी आहे. तर असे काही प्रकल्प उभे करून आणखी उद्योगधंदे सुरू करता येतील. गावगावांना असं कधी विचार नाही करा. सांगितलं काय, योजना माहिती सांगितली का, सांगितली माहिती आणि त्यासाठी तुम्ही अर्ज केले पाहिजे. कुठचा प्रकल्प इथे उभा करता येईल, काय करता येईल, कुठचा उद्योगधंदा सुरू करता येईल. काय जिजाबराव बदल्यांसाठी सातत्य तिकडे मला फॉलोअप करता, असा फॉलोअप करता का इथे तुम्ही सांगितलं असताय काय, गंभीरतेने बघा या विषयाकडे. त्यामुळे इथे 3-4 जणांना आपल्याला जर योजनेतनं लाभार्थी मिळाले तर आपल्या सगळ्या या प्रकल्पाला गती मिळेल. त्यामुळे हा मधाची गुणवत्ता सुधारणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ते सुधारण्यासाठी आपण तो प्रक्रिया केंद्र आपण केलं पाहिजे. सगळ्यांचा मध संकलित झाला पाहिजे आणि मग प्रक्रिया करून आपण मधाचे गाव, खादी मंडळ आणि बोरझर अशा दोघांचा मिळून हा एक ब्रँड तयार होईल इथे, बरोबर ना. आणि तो शुद्ध सेंद्रिय मध असेल. हा जंगलातला मध आहे, बरोबर. आपण व्हाईट हनी म्हटलं, व्हाईट हनी न म्हणता आपण सेंद्रिय मध म्हणू द्याला. त्याला इंग्रजीत ऑर्गॅनिक म्हणतात. व्हाईट मधाच्या ऑर्गॅनिक हनी त्याला जास्त चांगलं नाव. त्यामुळे असाच शुद्ध सेंद्रिय मध आपल्याला बोरझर गावचा करायचा पुढच्या काळात. तो करायचा असेल तर आपल्याला अशा सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न करावे लागतात. ते काय तुम्हाला पाहिजे ते, पण नंतर तुम्ही जर ते काम स्वीकारलं नाही, पूर्ण आपलं केलं नाही, स्वतःहून ते पूर्णत्वाला नेलं नाही तर त्या प्रकल्पाला काही अर्थ नाही राहणार. त्यामुळे तुमचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आता आपण त्याचे काही टप्पे ठरवले होते. आता तुम्हाला मधाबद्दल ते सांगितलं. आता हा मध आहे, हा कच्चा मध आहे, हा विकला जात असेल तुमच्या प्रदर्शनात, पण उद्या कोणी तक्रार केली याच्याबद्दल तर करण्याला अधिकृत हे काहीच नाही आहे.
आता मी राहतो मुंबईत, आमच्या कॉलनीत सुद्धा असं आग्याचं असाच एक आला आणि त्यांनी पोळं काढलं आणि 20-25 किलो मध निघाला. मग कोणी 2 किलो घेतला, कोणी 3 किलो घेतला. सगळ्यांना त्रास झाला, कारण त्याच्यात काही ना काही घटक जातात, भेसळ होते त्या अर्थाने. मग कोणाला ॲसिडिटी होते, कोणाला घसा बसतो, आणि जो मधाचा उपयोग आहे तो मधाचा उपयोग होणार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला मदत करायला